त्यांचा सत्कार करावा। पक्षीमित्र आनंद बोरा, प्रदूषण मुक्ती आणि पक्षी अतुल देऊळगावकर, आपण लातूर गावाचे मेकॅनिकल इंजिनियर 1980 साली झाला। आतापर्यंत त्यांचं आर्किटेक्ट, बखर पर्यावरणाची आणि विश्वाचे अर्थ याच्यामध्ये हवामानाचे बदल आणि त्याचे परिणाम, 15 देशाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ते स्वतः हजर राहिलेले आहे। महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याचे सहसचिव म्हणून कार्य करतात। आपण एक स्वतंत्र पत्रकार, सर्व चॅनलवर आपण आपल्यामध्ये आणि देऊळगावकर साहेबांमध्ये आपण सगळेजण 21व्या शतकात आपोआप आलो, परंतु 21व्या शतकातली जी मानसिकता पाहिजे आहे ती आपली आहे का, असा प्रत्येकानं आपापल्याला स्वतः प्रश्न विचारून बघावा की आपण खरोखरच आधुनिक आहोत का, 21व्या काळानुरूप आपण सुसंस्कृत आहोत का। कारण आपण जर स्वतःला प्रश्न विचारला नाही तर आपल्याला कित्येक पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण फक्त बाहेर शोधत बसू। तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी जे सांगून ठेवलं आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आपल्याला एवढं लक्षात राहतं। त्याच्या पुढची ओळ अशी आहे, अंतर्मन आणि बाह्य जग दोन्हीकडे युद्धाचा प्रसंग आहे आणि त्यामुळे मला माझ्याशी पण झगडा द्यायचा आहे आणि बाहेरही झगडा द्यायचा आहे। हा दुहेरी पातळीवरचा झगडा जर तुकाराम महाराजांनी तेव्हा सांगितला असेल तर आजही तसाच लागू पडतो। तो कसा लागू पडतो हे आपल्याशी मी काही चित्रांमधनं संवाद साधणार आहे। चित्र यासाठी की त्यामुळे काही गोष्टी ह्या खूप थेटपणे स्पष्ट होतात। आपले पंतप्रधान 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते आणि एका विद्यार्थिनीनं, बहुतेक 4वी-5वीतली होती, तिने असा प्रश्न विचारला की हवामान बदल म्हणजे काय आणि त्यासाठी आपला देश काय करतोय। त्यावेळेला आपले पंतप्रधान असं म्हणाले, काय आपल्या घरामध्ये जे वयस्क वृद्ध असतात ना, त्यांना वयोमान परत्वे, थंडी अधिक वाजते, ऊन खूप पडते असं वाटतं। वास्तविक बाकी काही बदलत नाही, त्यांचं वय वाढत असतं। त्यामुळे ते असं म्हणतात की हवामान बदलत चाललेलं आहे। प्रत्यक्षात असं काहीही होत नाहीये। आपण युट्यूबवर ही क्लिप जरूर बघा, म्हणजे विश्वास वाटला नाही तर। आपले पंतप्रधान हे जेव्हा सांगत होते त्यावेळेला जगातले हवामान शास्त्रज्ञ असं म्हणत होते की हवामान बदल होतोय आणि तो मानवी हस्तक्षेपामुळे होतोय आणि आपल्याला खूप गंभीर संकटांना सामोरं जावं लागणार आहे। 26 जानेवारीच्या सुमारास जेव्हा अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले, बरोबर त्याच्या 2 दिवस 24 जानेवारी 2015ला अमेरिकेत शिकागो इथल्या शास्त्रज्ञांनी एक घड्याळ दुरुस्त केलं। त्या घड्याळाला म्हणतात डूम्सडे क्लॉक। आपण जे बघतात ते घड्याळ आहे आणि त्याच्यामध्ये 12ला 3 कमी अशी वेळ सांगितलेली आहे। हे डूम्सडे क्लॉक आहे। डूम्सडे म्हणजे काय, जगाचा अंतिम क्षण, ज्याला कयामत म्हणतात, ज्याला डूम्सडे म्हणतात, आपण ज्याला प्रलय म्हणतो। जगातल्या अणुशास्त्रज्ञांना हिरोशिमावर बॉम्ब पडल्यानंतर जे आपण पूर्ण जग हे शीतयुद्धाच्या खाईत होतं, प्रत्येक देशाकडे अमेरिका, रशिया हे खूप मोठ्या अण्वस्त्रांना सज्ज होत होते, तेव्हा अणुशास्त्रज्ञांना असं वाटलं की आपण काय विज्ञानानं दिलंय, जग काय करते आणि जग किती धोक्यात आलंय याचं एक संकेत, प्रतीक म्हणून त्यांनी घड्याळ तयार केलं की 12 पासून किती अंतरावर आपण आहोत। लक्षात घ्या, आपण कित्येक वेळेला चुकीनं वाचलोय। जग म्हणजे अमेरिका आणि रशियानी एकमेकांकडे अण्वस्त्र लावून ठेवलेली होती,
आपल्याला अण्वस्त्रांबद्दल कल्पना नसेल, बुजुर्ग लोक सांगतील, हिरोशिमा अजूनही त्यातनं होरपळून निघतंय. तो असा काही निवडक भूभाग नसतो. लाखो लोक मेले भोपाळमध्ये. आपल्या 3 डिसेंबर 1984 ला भोपाळमध्ये जी वायू गळती झाली, तातडीनं म्हणजे पहिल्या 2 दिवसात जेवढे लोक मेले त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोक आजपर्यंत, म्हणजे दररोज 3 लोक त्या वायू गळतीमुळे मरतायत. कित्येक गर्भ त्या पद्धतीने निघाले. नंतर जे शरीरावर परिणाम झाले त्यामुळे अनेक पिढ्या बर्बाद झाल्या. असा अणु युद्धाचा धोका, किरणोत्साराचा जो धोका आहे, त्यामुळे अणुशास्त्रज्ञ असं म्हणाले, आम्ही 1950 ला घड्याळ करतो आणि सर्व जगाला शहाणं करतो. जगानं राज्यकर्त्यांवर दबाव आणावा आणि अण्वस्त्र युद्धापासून वाचवावं म्हणून हे घड्याळ तयार केलं गेलं. आणि त्यामध्ये वेळ दाखवत गेले 12ला 5 कमी. 1951 ला 12ला 3 कमी होते. हे घड्याळ आतापर्यंत फक्त 12 वेळेला बदललं गेलंय. पण 2007 साली अणुशास्त्रज्ञांना असं वाटलं की आपल्या जगाला अजून एक धोका आहे आणि तो आहे हवामान बदलाचा. त्यामुळे नंतरचे बदल हे हवामानाचा बदल आणि अण्वस्त्र युद्धांचा धोका. पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या ताब्यात कधीही अण्वस्त्र जाऊ शकतात. इसिस इराक मधली संघटना आहे, त्यांच्या हातात काही पडलेत का काय अशी भीती वाटते. त्यामुळे आपल्यापैकी इथं जिज्ञासू लोक खूप आहेत. त्यांनी सर मार्टिन रीज यांचं आवर फायनल आवर, आपला शेवटचा तास, हे पुस्तक जरूर वाचा. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, वर्ल्ड इज इन डेंजर बिकॉज ऑफ टेरर अँड एरर. तर यामुळे 2007 साली त्यांनी हवामान बदल आणि अणु युद्धाचा धोका यापासून केलं. आता 24 जानेवारी 2015 ला त्यांनी असं सांगितलंय, 12ला 3 कमी आहेत. इतक्या मोठ्या धोक्यातनं आपण जातोय हे सांगण्याचं ते प्रतीक आहे. आता याच्याकडे कसं बघता येईल, हे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणाले होते, 2 गोष्टी जगामध्ये अमर्याद आहेत. एक विश्वाचा आवका आणि दुसरा मानवी मूर्खपणा. या 2 गोष्टी या अनंत आहेत, इन्फिनाइट आहेत, असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते. आणि ते पुढे असं म्हणाले की विश्वाबद्दलच्या अनंतपणाबद्दल नंतर बोलू, पण मानवी मूर्खपणाचा अनंतपणा हा मला माहिती आहे. हे वाक्य ते अणुबॉम्ब पडल्यानंतरच म्हणाले होते. जग पूर्ण बदललं गेलं. जग कसं बदलतंय आणि मूर्खपणाचं राज्य होतंय. मूर्खपणाचं राज्य होतंय संत कबीर पण म्हणाले होते, तुकारामही म्हणाले, आइन्स्टाईनही म्हणाले. म्हणजे पंडित आणि शास्त्रज्ञ हे एकाच वेळेला आपल्याला सांगतायत की जरा मूर्खपणातनं बाहेर या. 2010 साली हा एक चित्रपट येऊन गेला. तो चित्रपट हे सांगत होता, दिस इज द एज ऑफ स्टुपिड. या चित्रपटाची कथा अशी आहे, 2050 साली काय होईल. 2050 साली त्यांनी अशी कल्पना केली की लंडन हे जवळजवळ 90% पाण्याखाली जाईल. आल्प्स पर्वत पूर्ण नष्ट झालेला असेल. दोन्ही ध्रुवांवरचा बर्फ वितळलेला असेल. अमेझॉनला पूर्णपणे आग लागलेली आहे. अशा वेळेला जवळजवळ पूर्ण जग हे एका आपत्तीत सापडलेले आहे. आणि याचा जो एक सूत्रधार आहे तो एका संग्रहालयाचा कर्मचारी आहे आणि तो जुने सगळे पुरावे दस्तऐवज घेऊन अभ्यास करतोय मानवी जातीचा. आणि तो असं म्हणतोय की अरे आपल्याला कळत होतं आपण कुठे चाललोय, आपल्याला जग वाचवता आलं असतं की. आपण किती मूर्ख होतो, आपल्याला जग वाचवता आलं असतं की. हा चित्रपट 2010 सालचा आहे, म्हणजे त्याच्या आधीपासून त्यांनी तयारी केली. आणि तो वारंवार हे सांगतोय की आपल्याला आपला अनर्थ आपल्या गावाचा, राज्याचा, देशाचा आणि जगाचा कळतोय, पण कोणीही शहाणपणानं वागत नाहीये. हा तो इशारा आहे. प्रतिकात्मक दृष्ट्या काही काही चित्र या पद्धतीने काढली जातात. आपण कोणत्या दिशेने वाटचाल करतोय त्याची ही चित्र आपल्याला दिसत आहे.
हे थेट आता दक्षिण आशियाकडे येऊ. दक्षिण आशियाला खूप हाल सहन करावे लागणार आहेत. या काळाला हवामान शास्त्रज्ञ सांगताना मला एक वेगळी गोष्ट आठवली. लक्षात घ्या, जगातले शास्त्रज्ञ कधी कधी एकत्र आले. जग कधी एकत्र आलं? पहिल्यांदा आलं दुसरं महायुद्ध झाल्यानंतर. जगाला दुष्काळातनं बाहेर काढण्यासाठी सगळे शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यावेळेला युनायटेड नेशन्सनं, संयुक्त राष्ट्र संघाने ठिकठिकाणी शेती संशोधन संस्था काढल्या, ज्याच्यातनं आपल्याकडे हरित क्रांती वाढली. सगळी जी उत्पादनं वाढत गेली, गहू, तांदूळ, मका, हे या जागतिक संशोधन संस्थेच्या संशोधनामुळे 1950 नंतर जगातले शास्त्रज्ञ एकत्र आले. आता सध्या जगातले शास्त्रज्ञ दोन कारणासाठी एकत्र आहेत. एक, हवामान बदल होतोय का नाही हे सांगण्यासाठी, कसा होतोय आणि काय करायचं यासाठी जे इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC आहे ते, त्यामध्ये जवळजवळ जगातले 600-700 शास्त्रज्ञ एकत्र असतात. आणि दुसरं, विश्वाची निर्मिती नेमकी कशी झाली, महास्फोटातून झाली, हे शोधण्यासाठी जगाचे शास्त्रज्ञ एकत्र येत आहेत. आता सगळेजण पुढची अपेक्षा अशी करतायत की कृतीसाठी कधी आपण एकत्र येणार. हे का? कारण या हवामान शास्त्रज्ञांना असं लक्षात येते की आपण चरम अतिरेकी हवामान काळात राहतोय. एज ऑफ एक्स्ट्रीम वेदर्स. एकीकडे चक्रीवादळ, प्रचंड दुष्काळ, अतोनात पाऊस एकाच राज्यात. म्हणून मी हे आंध्र प्रदेशातली 2 चित्र दाखवली. एकीकडे करीमनगर जिल्हा आहे आणि दुसरीकडे गोदावरी जिल्हा आहे. अगदी जवळच्या एका राज्यामध्ये आपण काय पद्धतीने चाललोय ते आपल्याला आता लक्षात येते. आणि या काळातली सगळ्यात महत्वाची म्हणजे, खरं इथल्या ज्येष्ठांना विचारलं पाहिजे, ते लहान होते तेव्हा त्यांना कधी असं वाटलं होतं का, तरुण होते तेव्हा त्यांना असं कधी वाटलं होतं का की पाणी ही समस्या होईल आपल्याकडे, पाण्याची बाटली विकत घ्यावी लागेल बाहेर गेलं तेव्हा, शुद्ध पाणी देणं महानगरपालिकांना अशक्य होईल. पण आपण 21व्या शतकात मंगळावर यान पाठवण्याची तयारी, मंगळावर संशोधन करायची तयारी, दुसऱ्या परग्रहावर जाऊन वास्तव्य करण्याची तयारी करतोय. त्यावेळेला आपल्याला पाणी मिळत नाही. याबद्दल ॲडम स्मिथनं 1776 साली असं लिहिलं होतं, पाण्या वाचून माणूस तडफडतो परंतु पाण्याला कवडीची किंमत नाही. आणि हिऱ्याचा अजिबात उपयोग नाहीये, परंतु हिरा अनमोल आहे आणि मानवी संस्कृतीसाठी हा क्रूर विरोधाभास आहे. इथं जे चित्र बघताय, एकीकडे सुदानमध्ये पाण्यासाठी कशी वणवण होती हे चित्र आहे आणि दुसरीकडे 2003 साली सांगली जिल्ह्यात जो दुष्काळ पडला, तर त्या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळाचं वर्णन करा असं अनेकांना सांगितलं. तर रांगोळ्यातनं काही मुलींनी चित्र काढली होती. त्या रांगोळ्यातली ही चित्र आहे. आत्ता हे का सांगतोय आपल्याला, आपण 2001 पासून अगदी नुसती झलक म्हणून जरी पाहिली, हे आत्ता या वर्षीचा बीड जिल्हा आहे. या वर्षीचा बीड जिल्हा आहे. इथं जमलेल्या सगळ्यांना माहितीसाठी, मी ज्या लातूर मधून येतो, आमच्याकडे 10 दिवसाला एकदा पाणी येतं. हे 2 वर्ष चाललेले. हे 2014 सालचं उस्मानाबाद आहे. हे सुदानमधली परिस्थिती आहे. आपण कोणत्या दिशेने चाललोय, आपल्याला पाणी व्यवस्थापन करता येतं का, त्यासाठी काय करायला पाहिजे, आपण प्रश्न कोणते विचारले पाहिजेत. जर म्हणजे मला जवळजवळ 3 ते 4 केंद्रीय मंत्र्यांनी आणि राज्यातल्या मंत्र्यांनी असं सांगितलं, जोपर्यंत लोक आम्हाला स्वच्छ पाणी मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही पाणी का द्यावं. मतदानाच्या वेळेला, निवडणुकीमध्ये बाजारपेठेत जे मागतात ते आम्ही देतो. आम्हाला लोकांनी दारू मागितली, आम्ही दारू देऊ. मंदिर मस्जिद मागितलं, प्रार्थनाघर मागितलं तर ते देऊ. पाणी कोणी मागतच नाही ना. आपण काळानुरूप सुजाण व्हायचं असेल, लोकशाही सक्रिय करायची असेल,
तर आपल्याला योग्य मागणी करावी लागेल, अन्यथा आपल्याला पाणी स्वच्छ मिळणार नाही. या दुष्काळामध्ये काय होतं बघा, आपल्यापैकी काही जणांना कल्पना नसते. हे रणरणत्या उन्हात 43 डिग्री मधले रस्त्यावरचं काम आहे. ही चारा छावणी आहे. हे स्थलांतर आहे. काय वाटत असेल याची फक्त कल्पना करा. आपल्याच राज्यामध्ये, आपल्याच भागात या पद्धतीची अवस्था कित्येक लोकांवर येते. त्यामुळे पाण्याबद्दलचं एक वाक्य फार प्राचीन काळापासून सांगण्यात येतं. दुष्काळ, पाणी, यातला फक्त पाण्याबद्दल आपण सध्या जर बोलायचं ठरवलं तर सदैव पाणी ही गरीब आणि श्रीमंतांना विभागणारी रेषा आहे. याच्या संबंधित असंख्य उदाहरणं, असंख्य म्हणजे खरं तर लोकप्रिय चित्रपटांमध्ये, बॉन्ड पटामध्ये, क्वांटम ऑफ सोलॅस नावाच्या चित्रपटामध्ये त्यातला जो खलनायक आहे तो पाण्यावर ताबा मिळवणारा दाखवलेला आहे. म्हणजे पूर्वी काय पद्धतीचे खलनायक असायचे ते बघा. आत्ताचा खलनायक हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये पूर्ण पाण्याचा साठा ताब्यात घेणारा, आणि हे आपोआप येत नाही. याला काहीतरी वास्तवातले धागेदोरे असतात. ते कसे असतात? आपण इसिस या संघटनेबद्दल खूप ऐकतो. इसिसचं क्रौर्य आपल्याला माहिती आहे. पण 2012 साली अमेरिकेतल्या गुप्तचर संस्थेने एक अहवाल दिलाय. इथून पुढं अतिरेक्यांचं जे लक्ष असणार आहे ते पाण्याच्या साठ्यांवर असणार आहे. हे सांगायला, आणि गेल्या वर्षी इसिस जेव्हा इराकमध्ये आली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर पाण्यावर ताबा घेतला. हे पूर्ण धरण ताब्यात घेतलं, नदी पूर्णपणे ताब्यात घेतली. पाण्यातनं इतकं म्हणजे ज्वालाग्राही आहे, भावनिक आहे. पाण्यावरचा आपल्यावर अन्याय होतोय, तुर्कस्तान आपलं पाणी तोडतोय, ही भावना इराक आणि सिरियाच्या मनात जेव्हा आली आणि ती पेटवली गेली, त्यानंतर अतिरेकी मुलांना अतिरेकी करणं हे खूप सहज सोपं साध्य झालेलं आहे. म्हणून पाणी हे कायम स्फोटक असतं, हे लक्षात घ्या. आता इतर देशांमध्ये बघा, पाण्यावर कसे पहारे ठेवावे लागतात. हा सोमालिया आहे, केनिया, कोंगो. एकंदरीत जर सांगायचं तर 5 खंडात 50 देशांमध्ये जलसंघर्ष चालू आहे केवळ पाण्यावर. दुसरीकडे पाण्याच्या वरच्या बाजूचे असतात ना, ते फार समाधानी लोक असतात. पाण्याच्या खालच्या, नदीच्या खालच्या बाजूचे दुःख हे वरच्या बाजूला कधी कळणार नाही. तुम्ही पाण्याच्या वरच्या बाजूचे आहात, आम्ही मराठवाडा पाण्याच्या खालच्या बाजूचे आहेत. नगर जिल्हा आम्हाला पाणी द्यायला तयारच नाहीये. एका राज्यात नगरनी पावसाळ्यामध्ये शेतीला पाणी दिलं, पण आम्हाला जायकवाडीला पाणी सोडलं नाही. म्हणजे हे आम्ही, आणि हे आता जरी म्हणत असलो, आमच्याकडे ते फार वेगळं नाहीये. पाण्यावरनं सख्या भावात भांडणं होऊ शकतात, जात धर्म तर दूरच राहिले. परळी थर्मल पॉवर स्टेशन बंद पडणार होतं. काल आपल्याकडे ज्यांनी व्याख्यान केलं ते पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला प्रयत्न करत होते की परळी थर्मल पॉवर स्टेशन बंद पडू नये पाण्याअभावी, म्हणून परभणीने पाणी द्यावं. 40 किलोमीटर अंतरावर परळीपासून परभणी आहे, परभणीनं पाणी दिलं नाही. मग आपल्याला जे नेहमी प्रश्न पडतात, कधी कधी आपण असं म्हणतो की जलयुद्ध हे पुढे होतील, असं नाहीये. इस्रायल आणि जॉर्डन मध्ये युद्ध झालेलं 1967 साली 6 दिवसाचं. आता इथं बघा, जो बळी तो कानपळी कसा असतो. चीन वर आहे, चीन सगळ्यांना त्रास देतो. भारत, बांगलादेश, सगळ्यांना 12 देशांना चीनचा त्रास आहे. पुढे दाखवेल मी आपल्याला. पण इस्रायल खाली असून सुद्धा केवळ संपत्ती आणि लष्करी बळावर त्यांनी पाणी पळवलंय. सगळं राजकारण म्हणजे तेलापेक्षा पाण्याचं राजकारण फार मोठं आहे. अगदी श्रीनगरमध्ये, काश्मीरमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतंय. मेकॉंग नदीवरनं म्यानमार, लाओस,
थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम हे चीनच्या विरोधात जातात कधी कधी. तर इकडं आफ्रिकेमध्ये नाईल ही जी नदी आहे 6500 किलोमीटर लांबीची, त्याच्यात 10 देशात विभागणी आहे. नाईल नदी निघते इथिओपियातनं, पण त्याचं पाणी जास्त जातं इजिप्तला. हे सगळे. आणि आता शेवटी आपण आपल्याकडे येऊ. आपले जे दोन शेजारी आहेत, एक पाकिस्तान आणि एक चीन. चीननी जर ब्रह्मपुत्रेवर धरण बांधले, आपण काहीही बोलू शकत नाही. गेल्या म्हणजे 5 वर्षापूर्वी जेव्हा चीनचे अध्यक्ष भारतात आले होते, तेव्हा ते म्हणाले की नाही, आम्ही धरण बांधतच नाही आहोत. असं काही नाहीये. तेव्हा धरण सुरू झालं होतं बांधकाम, उपग्रहावरनं कळत होतं. भारत आणि बांगलादेशचे खूप वाईट हाल होणार आहेत. दुसरीकडे सिंधू करार हा जगातला पाण्याचा आदर्श करार मानला जातो. म्हणजे 80% पाणी पाकिस्तानला दिलं तरी देखील पाकिस्तान कुरकुर करतंय, सतत काही ना काहीतरी कटकटी करतंय. त्याचं मुख्य कारण असं आहे की म्हणजे करार असा आहे, पाणी अडवायचं नाही, पण तुम्ही वीज निर्मिती करू शकता. आपण वीज निर्मिती करतोय, पाकिस्तान म्हणते की ते अडवतायत. ते आंतरराष्ट्रीय लवादाकडे गेले, निकाल आपल्या बाजूने लागला. पण तालिबान, लष्कर-ए तैयबा ही संघटना काय म्हणतात, सिंधू नदीतलं पाणी तुम्ही अडवताय आणि आता जर पाणी सोडलं नाही तर रक्त सांडेल. पाण्यावरनं काय काय होते, एवढा मुद्दा फक्त लक्षात घ्या. आता हे सगळं होत असताना आपला परत हवामान बदल. हिमालयाला तिसरा ध्रुव असं म्हणतात. 2 पोल्स आणि तिसरा पोल हा हिमालय. याचं कारण काय, जगातील प्रमुख 10 नद्या आणि 50,000 हिमनद्या, म्हणजे 350 कोटी लोकांचं आयुष्य हे हिमालयावर अवलंबून आहे. 350 कोटी. आणि हिमालय एवढ्या देशांच्या ताब्यात आहे. चीन, भूतान, म्यानमार, बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तान. काय आहे, पर्यावरणाला राजकीय सीमा, भौगोलिक सीमा लागू पडत नाहीत. पाण्याला नाही आणि हवेलाही नाही. पण आपण त्या सीमा घातलेल्या आहेत. 21व्या शतकात याच्या पलीकडे विचार करा असा काळाचा संदेश आहे. हिमालय वाचला नाही तर 350 कोटी लोक वाचू शकत नाहीत. आणि अजूनही या 7 देशांची एकत्र एकही बैठक झाली नाही. होलिस्टिक आपण म्हणतो ना, समग्र एकात्म विचार करायचा हा काळ आहे. आणि आपण तुकड्या तुकड्याने विचार करतोय. आपली शेती असेल, आपलं पाणी असेल, आपलं पर्यावरण हे धोक्यात येण्याचं कारण मुख्य म्हणजे हा आपला विचार आहे. आपण फार तुकड्यानं विचार म्हणून म्हटलं ना, आपला विचार आहे तो 19व्या 20व्या शतकातला आहे आणि आपण आलेलो आहोत 21व्या शतकात. वाचलो तो सगळंच वाचू, नाही तर कोणीच वाचणार नाही. पण दुसऱ्या शक्यतेकडे कसं जातो हे बघा. कारण एकत्र येऊन आपण विचार केला नाही, कृती केली नाही तर काय होईल. आता आपण पाण्याबद्दल, मी आधीचं उदाहरण मी वेळ कमी असल्यामुळे केलं, पण पाण्याचं राजकारण कसं असतं, पाण्यावरनं दंगे कसे होतात, पुढे कोण जातात, मागं कोण राहतं, हे उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात घडतायत. म्हणजे कित्येक वेळेला आपल्याला कळतच नाही आणि एखादा दंगा वाळू माफियांनी पेटवलेला असतो, समोर पाणी करणारे असतात. पिण्याचं पाण्याचं आंदोलन होतं, पाठीमागे वाळू माफिया असतो. हे उदाहरण होतं आत्ताच. मी ते स्लाइड थोडीशी पुढे टाकली. पण मुद्दा एवढा आहे की आपण बारकाईनं या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. आपल्या राजकारणाचा पाया, मग ते गावातला असेल, देशातला असेल किंवा जगातला राजकारणाचा पाया, आता सध्या पर्यावरणाचा विनाश हाच आहे. पाणी, जंगल, जमीन, हवा ही नासवायची, नष्ट करायची, त्यातनं संपत्तीची निर्मिती करायची. यामध्ये जी वाटणी होती त्यात आपले उद्योगपती, नेते मंडळी, अधिकारी हे सगळे सहभागी होतात आणि त्यांचा जो दर्जा आहे तो राष्ट्रीय पातळीवरून गाव पातळीपर्यंत आहे. म्हणजे कोणी वाळू माफिया होतो तर कोणी बिल्डर माफिया होतो. हे आपण जर लक्षात घेतलं तर इथून पुढं कधीतरी कोणाला असं आपल्याला वाटलं, विशेषतः तरुण पिढीला जी सध्या या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या ताब्यात सापडलेली, त्यातनं जर ती बाहेर आली आणि असा विचार करायला लागली तर आपल्याला पुढं काहीतरी वेगळं
दिसण्याची शक्यता आहे. पाण्याबद्दल आपल्याला सांगत होतो, जगात पाण्याचा वापर कसा होतो, एकंदरीत जे पाणी उपलब्ध होतं त्यापैकी भारतामध्ये साधारणपणे 70 ते 80% पाणी शेतीला, साधारणपणे 8% घरगुती आणि बाकी उद्योगाला पाणी जातं. देश जसा प्रगत होत जातो तसतसं पाणी व्यवस्थापन चांगलं होतं, शेतीचं पाणी कमी होतं, उद्योगाचं पाणी थोडंसं वाढतं आणि घरगुती साधारणपणे तसंच राहतं. हा एक हिशोब आहे. हा हिशोब सांगताना शेतीबद्दल आपण जे बघतोय, शेतीचं पाणी हे 80%वरून आपल्याला कमी करायचंय. शेतीला आपल्याला वैज्ञानिक पाठबळ द्यायचंय. असं असताना सध्याची शेतीची अवस्था कशी आहे? हे वर्ष 50वं वर्ष आहे. 50 वर्षापूर्वी लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते, जय जवान जय किसान. का? तर सीमेवर जवानांनी देशाचं रक्षण करावं आणि इकडं शेतकऱ्यांनी आपलं अन्नधान्य वाढवावं. अन्नधान्य आयात करणं म्हणजे देशाचं सार्वभौमत्व विकणं. म्हणून ते म्हणत होते, आपण शेतकरी आणि सैनिक या दोघांना एकाच वेळेला आपण प्राधान्य दिले पाहिजे, त्यांना समाजाने मान दिला पाहिजे आणि त्यांना सरकारने सुविधा केल्या पाहिजे. आत्ताची अवस्था काय आहे बघा. हे 10 दिवसापूर्वी हिंदूमध्ये आलेलं कार्टून आहे. सगळी गिधाडं शेतकऱ्यांच्या भोवती आहेत, कारण शेतकरी जवळजवळ आत्महत्येला जाऊन पोहोचलेले आहेत. हिंदू मधलंच कार्टून आहे. शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय आहे हे जे आपण चित्र बघताय, हे इसवी सन 60 सालचं आहे. त्यावेळेला निरो नावाचा राजा रोम मध्ये राज्य करत होता. आत्ताच्या मुलांना निरो हे बर्निंगचं, कॉम्प्युटरवरचं एक CD बंद करायचं सॉफ्टवेअर माहिती असेल. हा निरो राजा आपल्याला माहिती आहे. ते रोम झालेलं तेव्हा फिडल वाजवत होता तो निरो. त्याची आणखीन एक आख्यायिका आहे. या निरोला पाहुण्यांचा सत्कार, शाही सत्कार करायची प्रचंड हौस होती आणि स्वतःचा ऐश्वर्य दाखवायची. एडिसननं त्यावेळेला विजेचा शोध लावलेला नव्हता. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा पाहुण्यांना शाही जेवण द्यायचं, नृत्य संगीत असे कार्यक्रम करायचे, तो उजेड करायचा कसा? तो उजेड करण्यासाठी निरोनं एक कल्पना लढवलेली होती. हे जे खांब दिसतात आपल्याला, दिसतात का खांब? चित्र दिसतंय तुम्हाला नीट सगळ्यांना? त्या खांबाला गवत, सुकं गवत बांधलेलं आणि त्या सुका गव्हाच्या मध्यभागी प्रत्येक खांबाच्या एक एक गुलाम बांधलेला आहे. कृष्णवर्णीय काळा गुलाम बांधलेला आहे. एकेका खांबाच्या गवताला, गंजीला जाळायचं, गवताबरोबर तो गुलामही जळायचा आणि तो भाग उजळून निघायचा. गुलामांना जिवंत जाळून तो त्या पाहुण्यांना नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम दाखवत होता. विख्यात साहित्यिक आणि पत्रकार पी साईनाथ असं म्हणतात, जेव्हा आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतात 60,000 आणि आपण त्याकडे ढिम्म लक्ष देत नाही, स्वतःमध्ये मग्न राहतो, तेव्हा निरोचे जे पाहुणे होते, जे जळालेल्या मजुरांना बघत होते, गुलामांना बघत होते, ते निरोचे पाहुणे आणि आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघणारे, यात काडी मात्र फरक नाही. यासाठी आत्ताच हे अर्थ राजकीय पर्यावरण आहे हे लक्षात घ्या. शेतकरी आत्महत्या करतायत, त्यामागं ही सगळी पूर्ण कारणमीमांसा आहे. इतर देशामध्ये काय होतं, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान सतत पुढे असतं. आपल्याकडची हरित क्रांती ही विज्ञान तंत्रज्ञानाने मदत केली म्हणून झाली. जेव्हा विक्रम साराभाईंनी विचारलं इंदिरा गांधींना की आपण अवकाश संशोधन केंद्र चालू करायचे का, त्या म्हणले आपल्याला परवडणार नाही. तेव्हा ते स्वामीनाथनकडे गेले. स्वामीनाथन सरांनी त्यांना सांगितलं की आपल्याला अवकाश तंत्रज्ञान कशासाठी पाहिजे, उपग्रहावरनं हवामानाचा अंदाज मिळेल, उपग्रहावरनं शेतीकडे नीट पाहता येईल, कीड कुठे पडली पाहता येईल. तेव्हा इंदिरा गांधींनी परवानगी दिली. पंडितजींनी अणु आयोगाला परवानगी कधी दिली, जेव्हा त्यांना होमी जहांगीर बाबांनी सांगितलं की आपण अणुतंत्रज्ञानाचा उपयोग वीज निर्मितीसाठी आणि
शेतीतली काही नवीन वाणं तयार करण्यासाठी करणार आहोत. आपल्याला कल्पना असेल, भाभा ॲटॉमिक सेंटर मधलं भुईमूग हा अतिशय उत्तम उत्पन्न देणार आहे. ही सगळी मीमांसा यासाठी की शेतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला तरच शेती टिकणार आहे. चीनमध्ये कृत्रिम पाऊस पाडला जातो, त्याला खरं तर पर्जन्य रोपण म्हणतात. आपल्याकडचे हवामान शास्त्रज्ञ याला तयार नाही आणि आपल्याकडचे अधिकारी आणि नेते असं म्हणतात की हे परवडत नाही. चीनमध्ये 80,000 तंत्रज्ञ जमिनीवरनं आकाशात या रसायनांचा मारा करतात, सिल्वर क्लोराईड किंवा सिल्वर आयोडाईड, आणि त्यामुळे 1 ते 2 किलोमीटर उंचीवरचे जे ढग आहेत ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो ते पाऊस पाडतात. काही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी प्रयोग झाला होता, तो विमानातनं रसायन फवारण्याचा होता. यासाठी जगातले जे हवामान शास्त्रज्ञ ते काय म्हणतात, ढगाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं 24 तास. युद्धाचा प्रसंग म्हणजे काय, युद्धामध्ये तुम्ही रडारवरनं पूर्ण आकाशावर नियंत्रण ठेवता, तसंच शेतकऱ्यांसाठी ढगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. चीनमध्ये, अमेरिकेमध्ये वीज कधी पडणार हे 6 तास आधी कळतं रडारवरनं. गारपीट कधी होणार हे सुद्धा आधी कळू शकतं. ढगाचं भौतिकशास्त्र माहिती असेल तर. आपल्याकडं यासाठी अजूनही कोणी तयार नाहीये. त्या विज्ञान तंत्रज्ञानाचा अभिमान बाळगून करणार काय आहोत आपण. आमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी आहे, आमची स्पेस टेक्नॉलॉजी तशी आहे. सर्वसामान्यांचा वापर कधी होणार. तुम्हाला कल्पना आहे का, शेतीचं नुकसान झालं तर असा एक गृहस्थ जातो आणि नजरेवरनं सांगतो की 30% नुकसान, हे 50% नुकसान. नजर आणेवारी म्हणतात त्याला. 21व्या शतकात नजर आणेवारी. नुकसान भरपाईसाठी हे त्याला पाठवतात अधिकारी. मग त्या उपग्रहावरच्या चित्राचा उपयोग काय आहे. उपग्रहाच्या तंत्रज्ञानाचा अभिमान बाळगताना आपण असं सांगतो की वीरप्पन सापडत नव्हता तेव्हा आम्ही अगदी त्या कोडाई कॅनलच्या जंगलामध्ये सुद्धा एखादी गाडी चालली तर त्याचा नंबर प्लेट सांगू शकतो. याच्यासाठी कधी उपयोग करा. याच्यासाठी आपण काही जर भर दिला, मागणी केली. आणखीन एक त्याच्यानंतरचा मुद्दा, हवामान बदल हा आपल्या नियोजनाचा केंद्रबिंदू नाही. तो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण वाचणार कसं. दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या नियोजनाचा केंद्रबिंदू हा युद्धापासून संरक्षण होता. शीतयुद्धात आपण होतो. त्यामुळे पहिल्यांदा संरक्षण सिद्धता, नंतर पायाभूत सेवा इन्फ्रास्ट्रक्चर, मग उद्योग आणि शेती. हवामान बदल आल्यानंतर जर अणुशास्त्रज्ञ त्याचा उल्लेख करत असतील, आपल्या प्लॅनिंग मध्ये हवामान बदल आहे का. हवामान बदलामध्ये पाऊस काय होतोय, पाऊसमान बदलते. 8,760 वर्षाचे तास असतात. पूर्वी 100 तास पाऊस पडत होता, आता तो 30-40 तासातच सगळा पाऊस पडतोय. साठवायचा कसा उरलेल्या काळामध्ये. आणि या काळामध्ये पावसाचा ताण म्हणजे आता जून मध्ये पाऊस पडला आणि समजा 60 दिवस पडला नाही तर तसं वाण पाहिजे. हे वाण दक्षिण आफ्रिकेतल्या या शास्त्रज्ञ जेनिफर थॉम्सन त्यांनी अतिशय कोरड्या मातीत तगेल असा मका तयार केलेला आहे. आपल्याकडे ती प्राथमिकता नाही. आपल्याकडच्या सार्वजनिक संस्था राष्ट्रीय पातळीच्या याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि खासगी ज्या आहेत त्यांना त्याची गरजच वाटत नाही. हा जो मुद्दा आहे याच्यावर खरं राजकारण होणं आवश्यक आहे. मी जे आधी सांगितलं, संयुक्त राष्ट्राची ही संस्था आहे बैरूत मधली, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च इन ड्राय एरियाज, याची एक संस्था आपल्या हैदराबादला आहे, इक्रिसॅट. याने गहू तयार केलाय. गहू हा गहू 50°C मध्ये सुद्धा टिकून राहतो, जळत नाही. हा असा तो बहुवर्षीय गहू आहे. म्हणजे बाकीच्या गव्हाची जर मुळाची लांबी बघितली तर खूप खोलवर जातो, त्यामुळे त्याची पाण्याची गरज कमी होते. असा तो गहू आहे. अशा पद्धतीने तिकडं समजून सांगतात. आपल्याकडे शेतकऱ्यांना विज्ञान समजून सांगणं हे पूर्णपणे बंद झालंय, ठप्प पडलंय. विज्ञान सतत समजून सांगावं लागतं. तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे समजून सांगावं लागतं. नाहीतर काय होतं, नको तिथं आपण उपयोग करतो.
आपल्याकडे खत कसं घालायचं, कीटकनाशक कसं घालायचं हे शिकवलेलं नाहीये. आपल्याला मोबाईल कसा वापरायचा शिकवलेलं नाहीये. आपण नको तिथं मोबाईल वापरतो का नाही. म्हणजे तरुण मुलांना हे सांगितलंच पाहिजे की ठीक आहे बाबा, व्हॉट्सअपवर तुला एवढे लाईक आले खुश झालास, फेसबुकवर लाईक आले तू खूप आनंदित झालास, पण ते काही खरं नाहीये. हे नेटवर्क पेक्षा खऱ्या अर्थानं हाडामासाचं नेटवर्क, हाडामासाची माणसं, मनुष्यबळ तुमच्या पाठीशी पाहिजे. नाही तर होतं काय, मग गल्लीत विचारत नाही कुत्र आणि फेसबुकवर 1000 मित्र, अशी ही जी अवस्था येत चाललेली. या थिल्लरपणामुळे पूर्ण आपला समाज धोक्यात येतो का काय असं वाटायला लागलेलं आहे. विज्ञान तंत्रज्ञान कधी शोभतं, त्याचा उपयोग आपण सर्वसामान्यांसाठी केला तरच खऱ्या अर्थानं मेक इन इंडिया होणार आहे. ही युरोपमध्ये काटेकोर शेती आहे. संगणकीय तंत्रज्ञान, उपग्रहाचं तंत्रज्ञान, कुठं किती पाणी घालायचं, किती मातीमध्ये कोणतं खत घालू दे, कीटकनाशक कुठं किती फवारायचं. 21व्या शतकातली शेती ही अशी तंत्रज्ञानावरची आधारित असली पाहिजे का नाही. भारतातलं उदाहरण देतो मुद्दाम. हरित क्रांतीचे आपल्याकडचे प्रणेते स्वामीनाथन यांचं काय वैशिष्ट्य आहे. आज त्यांचं वय 90 आहे, पण आजही त्यांच्याकडे कोणी आलं, गांधीजींचे ते खऱ्या अर्थानं शिष्य असल्यामुळे ते कुठल्याही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करायचा विचारतात. त्यांनी कोळ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे असं ठरवलं. तर 8000 किलोमीटर लांबीचा आपला जो सागर किनारा आहे त्याच्यावर 50 लक्ष कोळी मत्स्यमार राहतात. त्यांच्यासाठी त्यांनी हा मोबाईल तयार केलाय. असा तो मोबाईल आहे. ह्या मोबाईलवरचं ऍप काय आहे तर त्याच्यामध्ये पाऊस, तापमान, भरती ओहोटीच्या वेळा, चक्रीवादळाचा अंदाज, नाव कशी चालली ते, पाण्याची खोली, खडक आहे का, हे सगळं करतं. आणि समजा चक्रीवादळ आलं आणि त्यांनी बटन दाबलं तर 3 ठिकाणी मेसेज जातो. जिल्ह्याच्या ठिकाणी, राजधानीच्या ठिकाणी आणि स्वामीनाथन फाउंडेशन मध्ये. त्यामुळे तो मासेमार संकटात आहे हे कळतं. हा खरा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. सुनामी आली होती ना, त्यावेळेला स्वामीनाथन फाउंडेशन जिथं काम करत होतं तिथं म्हणजे सुनामी तिकडनं निघाली आणि त्यांनी अलर्ट मेसेज दिला. पूर्ण गावं रिकामी केली. त्या गावात एकही बळी गेला नाही. अशी 3 गावं. आणि एका गावामध्ये त्यांनी समुद्र आणि जमीन याच्यामध्ये खारफुटी मँग्रोव्ह मोठ्या प्रमाणात लावली. ती मँग्रोव्ह म्हणजे काय, पाणी जाऊ देते पण माणसांना वाचवते. तिथं एकही बळी गेला नाही. सुनामीमध्ये नागपट्टणम नावाचं गाव आहे. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. पण आपण त्याकडे लक्ष, ती प्राथमिकता असेल तर. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आता आपल्या म्हणजे नागरी वसाहतीमध्ये जलव्यवस्थापन, जलप्रशासन कसं असतं, हे लंडन मधलं जलप्रशासन आहे. म्हणजे लंडन मध्ये एका कंट्रोल रूम मध्ये बसलं की लंडन शहराच्या भूगर्भात 50,000 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आहे. 50,000. कुठे पाणी कसं चाललंय हे तिथं बसून त्यांना कळतं. आणि समजा कुठे लिकेज आहे तर हे या पद्धतीने तपासतात. कुठे गळती आहे का. हे तंत्रज्ञान अजिबात अवघड तंत्रज्ञान आहे, अतिशय सोपं तंत्रज्ञान आहे. त्यांनी ते तपासतात. आता पुढचं गेले 2 वर्षापासून ते प्रयत्न करतायत. गळती असेल तर रोबो, यंत्रमानव गळती बुजवेल. प्रगत देशांमध्ये गळतीचं प्रमाण हे 10% आणलेले, 10% फक्त. हे आपल्याकडचं जलप्रशासन आहे. 60% आपल्याकडची पाण्याची गळती 60% आहे. आता यामध्ये कधी करणार विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग. एक कोणीतरी बिचारा 3री 4थी पास फिटर तो वॉल फिरवतो. तो मनाला येईल तेव्हा फिरवतो. त्याच्यावर काही नियंत्रण नाही, तिथं काही मेकॅनायझेशन नाही, इलेक्ट्रॉनिक्स काही नाही. असं प्रशासन आपलं असेल तर आपण पाणी कसं वाचवणार. आणि कधी आपण म्हणजे आपले नेते जातात ना तेव्हा आम्ही शांघाय करू, सिंगापूर करू, आधी हे तर करा 1-1 टप्प्यानं. आपल्या देशामध्ये कुठेही या पद्धतीचा प्रयत्न सुद्धा सुरू नाहीये.
पाण्याचा आणखीन एक मुद्दा आहे. तुम्ही नदीच्या काठचे लोक आहात, पण मोठमोठ्या शहरांना किती अंतरावरनं पाणी द्यावं लागतं. वॉटर मॅनेजमेंटचा, जलप्रशासनाचा अजून एक मुद्दा. दिल्लीला टिहरी 300 किलोमीटर अंतरावरनं पाणी येतं, चेन्नईला 235 किलोमीटर अंतरावरनं पाणी येतं, मुंबईला 110, हैदराबाद 15 किलोमीटर, सोलापूर 110. हे का सांगायचं माहितीये का? ही किंमत आपण देतो का? मुंबईमध्ये घरात पाणी पोचवणं याचा खर्च 1000 लिटरला 25 ते 30 रुपये. मुंबईतले नागरिक किती देतात हे विचारा त्यांना. 1/3 रक्कम देतात. उरलेली रक्कम कोण देतं? आपण. आपलं पाण्याचं धोरण हे शहरांच्या बाजूचं, उद्योगांच्या बाजूचं आणि श्रीमंतांच्या बाजूचं आहे. त्याबद्दल कधीही आपण तक्रार करत नाही. आपल्याला पाणी अतिशय नगण्य भावात मिळतं शहरामध्ये. पाण्याला जे स्वच्छ करावं लागतं ते, आणि आणखीन एक आहे ते आपण अजून मागमूसही नाहीये. आपल्या घरातलं जे पाणी बाहेर जातं त्याचं काय? युरोपमध्ये पाण्याला 2 मीटर आहे. एक घरात येणारं पाणी स्वच्छ तुम्हाला मिळतं तेव्हा, आणि तुमच्या घरातलं पाणी जेव्हा बाहेर जातं तेव्हा सुद्धा त्याच्यावर प्रक्रिया करून मगच पुन्हा द्यायचं. कित्येक वेळा तेच पाणी आपण पुन्हा वापरतो प्यायला सुद्धा. त्यासाठी 2 मीटर लावली जातात. आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीची नोंद होते. आपल्याकडची जर नोंद बघितली तर आपल्याला 135 लिटर दररोज पाणी लागत असेल तर आपण कसं खर्च करतो बघा. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की धुणी भांडी यावर किती खर्च होतो, संडासमध्ये किती खर्च होतो. हे जरी नगण्य असतं तरी सुसंस्कृत म्हणून आपण या प्रत्येक टप्प्यावर पाण्याचा वापर कमी करू शकतो. राजस्थानमध्ये लोक बाजेवर बसून आंघोळ करतात तुटवडा असल्यावर, आणि खाली टोपलं ठेवतात, त्या पाण्यामध्ये कपडे धुतात. चेन्नईमध्ये सगळं आंघोळीचं पाणी खाली एका हौदामध्ये गोळा केलं जातं आणि नंतर ते संडासला फ्लॅश पडून वापरलं जातं. खरं तर सगळ्या अपार्टमेंट्सना आणि सगळ्या उद्योगांना त्यांचं पाणी स्वच्छ तुमचं तुम्ही करा आणि यंत्रणा बसवा असं सांगायची वेळ आलेली आहे. घरात येणाऱ्या पाण्यापैकी जर 80% मळकट पाणी आपण बाहेर टाकणार असू तर त्याची किंमत कधी मोडणार? आणि याच्या 2 पाईपलाईन असायला पाहिजे. सगळ्या प्रगत देशांमध्ये, सिंगापूर, चीन, युरोप, सगळीकडे पाण्याच्या 2 पाईपलाईन असतात शहरामध्ये. एकीमधनं फक्त सांडपाणी जातं आणि दुसरीमधनं फक्त मळ मिश्रित पाणी जातं, संडासाचं पाणी जातं. जे पाणी सांडपाणी असतं ते पुन्हा वापरता येतं. ज्या सिंगापूरचं आपल्याला कौतुक आहे, सिंगापूर 4 वर्षापूर्वीपर्यंत पाणी आयात करत होतं मलेशियाकडनं, आणि जेव्हा त्यांनी रिसायकल आणि रियूज पाण्याचा चालू केला, आता त्यांनी आयात थांबवली. त्यांच्याकडे कुठेही जा, बेसिनला सुद्धा पिण्याचं पाणी मिळतं. याचं कारण ते पाणी शुद्ध करून वापरतात. या सगळ्या तंत्रज्ञानाची सुरुवात खरं तर अवकाशयानातूनच झालेली आहे. अवकाशयानामध्ये तुमची पाण्याची गरज कमी करायची असते, त्यामुळे घाम, मूत्र जे काही असेल त्या सगळ्याला पुन्हा शुद्ध करून वापरलं जातं. आपण आपल्या संकल्पना बदलणार आहोत का? नद्यां, आपण जे शहरातलं पाणी, घरातलं पाणी पाहिलं, शहरातलं पाणी आपण नद्यांकडे देतो. गोदावरी नदीबद्दल तुम्हाला सगळी कल्पना असेलच. ही यमुना नदी आहे. हिला आता नदी म्हणायला केंद्रीय प्रदूषण मंडळ तयार नाहीये. तिची व्याख्या आता गटार अशीच केली जाते. 1% ऑक्सिजन नसेल तर त्या पाण्याला काय म्हणायचं? ही यमुनेची अवस्था आहे. ही गंगा माता आहे. ही पण गंगा माताच आहे. ही गंगा नदी जी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल यातून जाते, तिच्या काठावरचं सगळंच तिच्यामध्ये जातं. म्हणजे नगरपालिकेतनं जाणारं पाणी, सगळ्या शहरातली घाण, उद्योगातली घाण, आणि मग नंतर बघतं नातेवाईक, आपण मृतांची रक्षा, मृतदेह, हे एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याकडे येणारच आहे ऑगस्ट महिन्यामध्ये हा महाकुंभ आहे प्रयागचा 2013 सालचा. त्यावेळेला
केंद्रीय प्रदूषण मंडळाने असं सांगितलं होतं की 50% लांबी जी आहे, जवळजवळ 2500 किलोमीटर लांबी आहे गंगेची, 50% लांबीमध्ये गंगेचं पाणी पिण्याचं तर सोडूनच द्या, आंघोळीसाठी सुद्धा योग्य नाही. आजही तशीच अवस्था आहे. आता यामध्ये खरा प्रश्न कसा आहे माहितीये का, प्रत्येक गोष्ट सरकारकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. आपल्या एकंदरीत समाजाचे आणि या पूर्ण देशाचे घटक कोण? 3: सरकार, कार्यकारी यंत्रणा आणि आपला समाज. समाजानं काहीच सहभाग दिला नाही किंवा निगेटिव्ह सहभाग दिला तर कसा आपण पुढे जाणार आहोत? कारवाई करता येईल का? आता इथं आपण असं ठरवलं पाहिजे की गोदावरीचं पाणी आपण एका कुंडामध्ये घेऊ आणि तिथं तुम्ही आंघोळ करा, पण नदी खराब करू नका, असं आपल्याला म्हणता येईल का? कारण नदी नाही तर खराब होणार आहे आणि ती खराब झालेली नदी परत आपल्याला शुद्ध करणं हे कैक काळ शक्य नाहीये. आपण आपल्याला सुसंस्कृत म्हणू शकतो का जेव्हा आपण ही नदी पूर्ण घाण करतो ते? हा प्रश्न आपल्याला विचारावा. राजीव गांधींनी 1985 साली गंगा साफ करायचा प्रयत्न केला आणि नंतर कालपर्यंत ते नीट झिरपलं नाही, अधिकाऱ्यांनी नीट साथ दिली नाही. 10,000 कोटी रुपये 3 वर्षात खर्च झाले होते, काही उपयोग झाला नाही. आता सुद्धा काय होणार आहे, ज्याला आपण पाठीमागून बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणू, या सगळ्या लोकांना, कारखान्यांना आपण सांगणार आहोत का की तुमचं तुम्ही पाणी शुद्ध करा? असं वळण भारतामध्ये सध्या गव्हर्नन्स, नियंत्रण नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. कोणीही कोणाला शिक्षा करायची नाही. मग मोकाट आहे सगळं, कोणी कसंही वागावं, कोणी प्लास्टिक टाकावं, कोणी कपडे धुवत वाटेल ते करावं. आणि ज्या काठी नदी वसली, जिथं संस्कृती होती, तिथं मग हळूहळू विकृती आली तर त्याला कोण जबाबदार हे आपणच ठरवावं. इथं खूप सुजाण लोक आहेत. माहितीसाठी सांगतो, जगात पाणी वाचवायसाठी का प्रयत्न होत आहेत? जे लोक गंभीर आहेत, ज्यांना पुढचं दिसतं. व्यास काय म्हणाले होते महाभारतामध्ये की मी दोन्ही बाहू उंचावून सांगतोय, मला अतिशय मोठा विनाश दिसतोय पण कोणी ऐकत नाहीये. तसं काही जलशास्त्रज्ञ सांगतायत की पाणी कसं मोजायचं, वॉटर फुटप्रिंट, पाण्याचा पाऊल खुणा. 1 लिटर दूध करायला 1000 लिटर पाणी लागतं. हॉलंडमध्ये कमी लागतं, 600 लिटर लागतं. पण आपल्याकडे उष्ण कटिबंधामध्ये म्हणजे त्या गाईला किंवा म्हशीला लागणारं पाणी, चाऱ्यातनं लागणारं पाणी, असा हिशोब केला. मग आता आपण जरा कार्यक्षमता वाढवूया. तरुणांपुढे चॅलेंज काय आहे, आम्ही विज्ञान असं करू की कमीत कमी पाण्यामध्ये दूध मिळालं पाहिजे. कॉफीला किती पाणी लागतं, गव्हाला किती पाणी लागतं तुम्ही बघा. 1 किलो तांदळाला 3000 लिटर पाणी लागतं. हे कमी करणं आवश्यक आहे. इस्रायल सारख्या देशात यावर प्रयत्न होता. ते पुढचं बघतायत सगळे लोक. आपण अजूनही व्यवस्थापन प्रशासनात थोडं सुद्धा आधुनिक होत नाही आहोत. हे सगळं सांगितल्यावर अजून एक सांगायला पाहिजे आपल्याला की आपण पाणी साठवू शकतो का? कारण तुम्हाला वाटेल हे अतिशय नकारात्मक आहे, पण दुर्दैवाने जे वास्तव आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न आहे. सकारात्मक काय आहे, त्याला काय प्रतिसाद आहे हे सांगण्यासाठी आपल्या बाजूच्या नगर जिल्ह्यात अकोल्यामध्ये हे सलग समतल चर वन विभागाने केलेले हे जगातलं उत्तम शाश्वत असं पाणी आणि माती साठवायचं तंत्रज्ञान आहे. कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस, सलग समतल चर म्हणतात. पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये हेच आहे. या चरामध्ये काय होतं की अशा पद्धतीचा चर खोदल्यामुळे तिथं सगळं माती आणि पाणी, माती किती वाहून जाते याची कल्पना आहे आपल्याला. पावसामुळे दरवर्षी भारतातनं 2000 कोटी टन माती वाहून जाते. त्यापैकी 40% माती ही धरणात जाते, 40% माती समुद्रात जाते. उत्तराखंडाचा जो प्रलय आला तो का आला? हिमालयामध्ये जंगलतोड होते, त्या हिमालयातनं माती निघती, ती थेट ब्रह्मपुत्र आणि गंगेत जाते. उत्तराखंडच्या प्रलयामध्ये जेव्हा मोजदाद केली तेव्हा लक्षात आलं की गंगा नदीमध्ये 50 कोटी टन माती होती. ही माती अडवायसाठी उपाय केले पाहिजेत. हे ते उपाय आहेत. सलग समतल चर, वृक्ष लागवड वाढवणे, हे इतकं स्वस्त तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये सिमेंट लागत नाही, लोखंडही लागत नाही. फक्त चर खोदायचा आणि त्या चराच्या कडेला पाणी
आपोआप साठणार आहे आणि झाडं लावली तर लाखो झाडं आरामात येऊ शकतात असं सिद्ध झालेलं तंत्रज्ञान आहे. याला खर्च कमी येतो, त्यामुळे इंजिनियरला आवडत नाही, सचिवांना आवडत नाही, नेत्यांना आवडत नाही. 100 कोटीच्या खाली कोणी बघायलाच तयार नाही. मग असं स्वस्त किफायतशीर तंत्रज्ञान बघणार कोण? हे मुद्दाम बघा, हे 1998चं चित्र आहे. ही नंतरची सुरुवात आहे आणि हे फक्त 2 वर्षात तिथला झालेला कायापालट बघा. भोजापुरी नगर जिल्ह्यात आहे, अकोल्याजवळ. एक लिटमस टेस्ट आपण जे म्हणतो, कसोटी कशाची आहे? उत्तम पाणलोट क्षेत्र विकास कशाला म्हणायचं? भर पावसामध्ये खाली जावा आणि पाणी बघा, नितळ स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, ज्यामध्ये मातीचा कण नाही. ते इथं आहे. नाहीतर आपण पाणी जे चहासारखं बघतो, गढूळ पाणी बघतो, ती माती वाहून आल्यामुळे ती माती जर अडली तर माती आणि पाणी दोन्हीचं संवर्धन होतं. या पद्धतीचं तंत्रज्ञान आपण केलं पाहिजे. आणि आपण जे आता पाण्याबद्दल बोलतोय त्यात गेल्या काही वर्षापासून आपण सतत इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर, नदी जोड प्रकल्पाबद्दल बोलतोय. खरं तर त्याचं शास्त्रीय नाव असं आहे, खोऱ्यातील पाण्याचं स्थानांतरण, इंटर बेसिन वॉटर ट्रान्सफर. म्हणजे एखाद्या नदीच्या खोऱ्यात कमी पाणी आहे तर तिथं जास्त पाणी आहे, तिथून पाणी पाठवणं. यासाठी एक खूप साधा सोपा प्रयत्न एका लातूरच्या इंजिनियरनं सुचवला होता. साधा इंजिनियर. त्यांनी असं सुचवलंय की सह्याद्रीला अरबी समुद्राच्या बाजूनं कोकणात 1 मीटर रुंद 1 मीटर खोल असा चर जर खोदला, त्याच्यात 1 दिवसातच पाणी साठू दे आणि ते पाणी बोगद्यांनी इकडं जर देशावर आणलं आणि त्यांना जर एका सलग समतल चरानं जोडलं तर जवळजवळ इकडं 4000 मिलीमीटर पाऊस आणि इकडं फक्त 400 मिलीमीटर पाऊस आपला कित्येक भागांचा प्रश्न मिटू शकतो. जर हरिश्चंद्रगडावरनं सलग समतल चर काढला, जिथं 4000 मिलीमीटर पाऊस पडतो, तो थेट मराठवाड्यामध्ये जर आणला तो चर, साधा चर, तर गुरुत्वाकर्षण पद्धतीने मराठवाड्यातल्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. कोणीही बघायला तयार नाही. जल, आपण द्रवाबद्दल खूप बोललो, थोडंसं वायूबद्दल. कारण हवामान बदलामधले 3 महत्वाचे घटक, पर्यावरणामधले 3 महत्वाचे घटक, पाणी, वायू, हवा आणि नंतर घन, या तिन्ही गोष्टीकडे आपल्याला थोडक्यात आपल्याला कसं पाहता येईल. कार्बन इमिशन जे वाढत चाललेलं आहे जगातलं, हवामान बदलाचं प्रमुख कारण हे तापमान वाढ, याचं प्रमुख कारण कार्बन उत्सर्जन आहे. जगामध्ये सध्या 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला अमेरिका आणि 3 नंबरला भारत आहे. त्यामुळे कित्येक गरीब देश असं म्हणतात की भारताने आम्हाला सांगू नये. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण भूमिका काय घेतो? प्रदूषकांनी भरपाई केली पाहिजे. अमेरिकेने आजपर्यंत प्रदूषण केलेलं आहे, त्यांनी भरपाई केली पाहिजे. हा न्याय आपण देशात लावत नाही. देशातल्या अमेरिका जी प्रदूषण करते त्यांना आपण तो न्याय लावत नाही. आपली सगळी सरकारं ही या पद्धतीनं दुटप्पी वागतात. पण आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करावं लागेल. 21व्या शतकात लो कार्बन इकॉनॉमीकडे आपल्याला जाणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपल्याला हे मी दाखवत होतो. 70% प्रदूषण हे शहरात नव्हतं, हे लक्षात घ्या. ते उद्योगांमधनं होतं किंवा वाहनांमधनं होतं. कार्बनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे आता सध्या जवळजवळ 403 पार्ट्स पर मिलियन आहे. हे जर असंच वाढत गेलं तर 2050 साली ते 550 पार्ट्स पर मिलियन असणार आहे. तर जगाच्या तापमानामध्ये 2100 साली साधारणपणे 3 डिग्री ते 5 डिग्रीने वाढ होणार. आणि आपण जे आधी बघितलं त्या पद्धतीने ह्या सगळ्यामध्ये कमी करायचं असेल तर एकाच वेळेला आपण जर स्थानिक पातळीवर काही कपात करू शकलो तर त्याचा परिणाम जागतिक पातळीवर होणार. या कार्बन इमिशनचा अजून एक परिणाम, कार्बन उत्सर्जन शोषणार कोण? कार्बन डायऑक्साईड शोषायला 2च आपल्याकडे जगामध्ये घटक आहेत. एक आहे जंगल, तर ते जंगल
झपाट्यानं कमी करत चालू. अगदी अमेझॉनचं जंगल सुद्धा कमी होतंय, भारतातलं जंगल कमी होते, महाबळेश्वर कसं कमी होतं बघा, तुमच्या कसारा घाटातलं जंगल कसं कमी होतंय बघा. तर एक जंगल हा घटक आहे आणि दुसरा आहे समुद्र. समुद्र कार्बन जो शोषून घेतोय त्यामुळे समुद्राचं आम्लीकरण वाढत आहे, ऍसिडिफिकेशन ऑफ ओशन्स. कार्बोनिक ऍसिड तयार होतात आणि त्यामुळे समुद्राचं तापमान वाढतंय. आणि शास्त्रज्ञ असं म्हणतात की ते कधी वाढतंय, म्हणजे मे महिन्यामध्ये समुद्राचं जे तापमान पाहिजे होतं ते फेब्रुवारीत आलं, त्यामुळे मध्ये पाऊस आला. असं समुद्राचं तापमान कधीही वाढत असल्यामुळे हवामान बदलामध्ये खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून जर हवामान बदलाला आपल्याला रोखायचं असेल, एकीकडे रोखणं आणि दुसरीकडे समायोजन करणं, अडॅप्टेशन, तर रोखण्यासाठी कार्बन इमिशनचा विचार करावा लागेल. आणि आधी जे मी आपल्याला प्रयत्न दाखवत होतो ते अडॅप्टेशन, त्यासाठी शेती, पाणी व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघावं लागेल. आपल्याकडे एक कधीही स्वच्छ हवा आणि अस्वच्छ हवेचा आपण विचार करत नाही, पण 2000 साली दिल्लीमध्ये असं चित्र सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटनी मुद्दाम सगळ्यांना दाखवलं होतं की जे काळं फुफ्फुस दिसतंय ते दिल्लीतल्या हवेतलं आहे आणि लाल दिसतंय ते नैनितालमधली हवा आहे. हवा प्रदूषणाचा आपल्यावर काय परिणाम होतो, आपण नकळत आरोग्यातनं किंमत मोजत असतो. याला झुंजार आणि पर्यावरण साठी कायम लढलेले पत्रकार अनिल अग्रवाल असं म्हणाले होते, दिस इज स्लो मर्डर. आपण जी दूषित हवा घेतो हा स्लो मर्डर आहे. आणि याचं मुख्य कारण आपल्याकडं सार्वजनिक वाहनांची संख्या कमी आहे, कमी ठेवली जाते, त्यामुळे खासगी वाहनं वाढतात आणि खासगी वाहनं वाढले की प्रदूषण वाढतं. हे परत जे आपल्याला या मागचं कारण आहे, हे उद्योग आणि नेते यांची जी युती आहे ती महत्वाची आहे. लोकाभिमुख धोरणं का होत नाही ते उगीच होत नसतात. या प्रत्येक गोष्टी मागं राजकारण आहे. पर्यावरणाच्या सगळ्या समस्या राजकीय आहेत, शेतीच्या सगळ्या समस्या या राजकीय आहेत. त्यामागचं राजकारण समजून घेऊन आपण उपाययोजना केली पाहिजे. कदाचित अशी अवस्था येऊ नये यासाठी आपण विचार करायला पाहिजे. मग झाडांची नेमकी किंमत कशी मोजायची. आपल्याला दररोज 3 सिलेंडर ऑक्सिजन लागतं असं म्हणतात, साधारणपणे 3 सिलेंडर. एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत बाजारात कमीत कमी 700 रुपये. एका दिवसाला किती लागतात, 2100. म्हणजे रोज आपण 2100 रुपयाचं ऑक्सिजन घेतो. अर्थशास्त्रामध्ये 2 संकल्पना आहेत ना, एक संपदा म्हणजे मूल्य आणि किंमत. ऑक्सिजनला खऱ्या अर्थानं मूल्य नाहीये, आपण किंमत करतोय त्याची. खऱ्या अर्थानं आपल्याला सध्या कोणत्याच गोष्टीचं मूल्य नाहीये, आपण फक्त किंमत समजून घेतोय. हे जर मूल्य जाणून घेतलं तर काय लक्षात येईल, खरं तर स्वच्छ हवेची किंमत ही आपण जर 65 वर्ष जगलो तर कोट्यावधी रुपयांची होते. ही आपण परत करतोय का. एक वृक्ष साधारणपणे 3.7 ते 10 किलो कार्बन वायू शोषतो आणि एक वृक्ष या आकाराचा जवळपास 1 ते 3 टन ऑक्सिजन देतो. हे लक्षात आल्यानंतर आपण काही किंमत परत करणार आहोत का निसर्गाला, देशाला, निदान स्वतःच्या पुढच्या पिढीला तरी नीट राहावं यासाठी आपण काही करणार आहोत का. बरं, करणार नसो तर आपण निदान पुस्तकाचा फक्त 100 पुस्तकांचा पुनर्वापर केला. आता पुनर्वापर म्हणजे आहेत आधीच्या बॅचचे, आधीच्या वर्गातल्या मुलांची पुस्तकं आपण पुन्हा वापरली. 100 पुस्तकं तर 870 किलो कार्बन वायू वाचू शकतो. या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा काटेकोर अभ्यास जर आपण केला तर आपण कार्बन इमिशन नक्की कमी करू शकतो. हा एक चित्रपट येऊन गेला, याचं नाव होतं वॉल ई.
300 वर्षानंतर पृथ्वी तलावर पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य असेल आणि कचऱ्याचं साम्राज्य असल्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही आणि म्हणून एक वरून दुसऱ्या ग्रहावरनं जिथं माणसाची वस्ती आहे तिथनं एक यंत्रमानव पाठवलेला आहे आणि त्या यंत्रमानवाला असं सांगितलेलं आहे तू काही करू नको, फक्त मातीचा कण सापडला तर आम्हाला कळव. तर तो चित्रपटामध्ये नंतर कळवतो की मातीचा कण सापडलाय. मग त्याला सांगतात की तिथं एखादं कुठे तुला बीज सापडतं का, रोप सापडतं का ते कळव, पालवी फुटली का कळव. आणि तो शेवटी कळवतो. 300 वर्षानंतर अशी अवस्था येईल असं या चित्रपटात म्हणलं होतं. पण मित्रांनो, आत्ता 2 महिन्यापूर्वी स्टीफन हॉकिंग हे आईन्स्टाईन नंतरचे महत्वाचे भौतिकशास्त्रज्ञ ते असं म्हणालेले आहेत, आत्ता आपली वाटचाल लक्षात घेता आपल्याला लवकरच दुसऱ्या ग्रहावर वस्ती करणं भाग पडणार आहे. आपण कचरा किती करतो हे सांगायचं होतं. आपला कचरा दर माणशी 200 ग्राम असतो. एका घरातनं 1 किलो कचरा होतो. कधी कधी तो जसं जसं श्रीमंती वाढत जाते तस तसं 2 किलो 3 किलो पर्यंत जातो आणि प्रत्येक शहराला कचऱ्याची समस्या निर्माण होते. लॉस एंजल्स, अमेरिका म्हणतो 50% रिसायकल करतो, पण लॉस एंजल्सचा कचऱ्याचा पर्वत हा जगातला मोठा कचऱ्याचा पर्वत आहे. तो 450 फूट उंच आहे, 700 एकरवर पसरलेला आहे, 2.5 चौरस किलोमीटर. आपण कचरा थांबवू शकतो का? कल्पकता वापरली, उधळपट्टीला अजिबात टोकं लागत नाही. कल्पकता वापरली तर आपण ओला कचरा घरात वापरू शकतो, प्लास्टिक रिसायकल करू शकतो, कागदाचा आपण खत करू शकतो. फक्त अतिशय नगण्य हे वेस्टेज टाकाऊ असू शकतं जर कल्पकता वापरली तर. आपण जर बेपर्वाईने वागत राहिलो तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि दुर्दैवानं फक्त मी आणि माझाच आपण जर विचार करत राहिलो, जे शेतकऱ्यांपासून आपल्या नागरिकांपर्यंत सगळ्यांना लागू आहे, आपल्याला काहीच शेअर करायचं नाहीये, आपल्याला कुणालाच सोबत घ्यायचं नाहीये, आपल्याला इतर कोणासाठीच वेळ असणार नाही, तर आपला अंत लवकर येणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनाच या सगळ्या गोष्टीचा उभं झालेला आहे. आपण ही सगळी जरी नकारात्मक बाब मी यासाठी सांगितली मुद्दा की हे सगळं भीषण चित्र लक्षात घेतल्यानंतर आपण काहीतरी करू शकू. मला असं वाटतं की गोदाकाठचं नाशिक हे सतत वेगवेगळ्या नवीन विचाराला काहीतरी चालना देत आलेलं आहे. या पद्धतीने कदाचित तुम्ही खूप वेगळा नवीन विचार सुरू केला आणि महाराष्ट्राला दिशा दिली तर ही जी वसंत व्याख्यान मला 94 वर्षापासून चालू आहे, 94 वर्षापूर्वी पण त्यांनी खूप नवीन विचार दिला. असाच विचार इथून पुढच्या शतकाला द्यायचा असेल आणि शतकाला दिशा द्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने काहीतरी वेगळं सक्रिय पाऊल उचलाल, यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण शांतपणे माझं एवढं लांबलेलं विवेचन ऐकलं याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. संयोजकांनी मला संधी दिली याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या 94व्या पुष्पामध्ये लातूर पर्यावरण तज्ञ सन्मान्य श्री अतुल नेवरकर यांनी जे अभ्यासपूर्ण नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं वसंत व्याख्यानमालेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या व्याख्यान प्रसंगी पक्षीमित्र प्राध्यापक आनंदजी बोरा, पर्यावरण तज्ञ राजाजी पंडित, व्ही.टी. जाधव हे उपस्थित राहिले. त्यांचे मी श्री वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. उद्या 20व्या पुष्पामध्ये बन्सी की रानमाला पंडित रेणू मुजुमदार यांचं व्याख्यान होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे. धन्यवाद. ज्या कोणाला वसंत व्याख्यानासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला श्री बापू गायधनी यांच्याकडे जमा करावे.
हा? माझ्या बाप्पाचं ते कुठे गेलं काय पुढे गेले त्यांना म्हणून झालं ना, संपलं ना. हा ना. काही जागा वाटतं. जेवढी जण आली आहेत ना यांना नेतृत्व ते